आणि आता बातमी येते छत्रपती संभाजीनगरमधून आमदार विलास भुमरेंनी मतदानाच्या वेळेला ईव्हीएम जवळ स्वतःच्या मुलाला सुद्धा नेलं। विलास भुमरेंनी ईव्हीएमचं बटण दाबलं की मुलानं दाबलं असा सवाल आता उपस्थित केला जातोय। मतदान केंद्रावर विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटावर देखील शाई लावण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड मतदान केंद्रावरचा हा प्रकार। विलास भुमरे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत। मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई होईल असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलंय। त्यावेळेस आपण मतदान केंद्रात जातो, आपण मतदान करतो, त्यावेळेस आपल्या बोटाला शाई लावली जाते। तर मुलगा वरी पप्पा तुम्हाला शाई लावली, मला लावायची, त्या हिशोबाने त्याला शाई लावली। त्यात विशेष काही नाही, माझ्या मतदानाचा हक्क त्या ठिकाणी मीच बजावलेला आहे। पण ते ईव्हीएम मशीनजवळ त्यांना तुम्ही घेऊन गेलेत, हे बघा तो छोटा आहे, ईव्हीएम मशीन त्याला काय कळणार आहे, त्याला बटणं काय कळणार आहे। तो छोटा होता, माझ्या हाताला धरून आला। अकलूजमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील आपल्या मुलाला घेऊन मतदान केंद्रावर गेले होते। यावेळी मतदान केंद्राध्यक्षांकडून आक्षेप घेण्यात आला। यावर मुलाला आई वडिलांना मतदान करताना बघायचं असल्याचं उत्तर अर्जुनसिंह मोहिते पाटलांनी दिलं। लहान मुलाला तुम्ही आता आतमध्ये घेऊन गेला आहे का तशी परवानगी? लहान मुलांना नेता येतात? नेता येत नाही, पण त्याची पहिल्यापासून इच्छा होती की आपली आई उभा राहिलेली आहे निवडणुकीमध्ये आणि त्याला मतदान कसं करायचं ते बघायचं होतं, आणि त्याच्यामुळे त्याला आतमध्ये नेलेलं आहे। तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही का मुलाला आत नेल्यानंतर? अधिकाऱ्यांनी घेतलं, ते म्हणले मुलं चालत नाहीत आतमध्ये, पण त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करतात आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीनं मतदान ठिकाणी केलं जातं। आणि मला काय वाटत नाही त्यामध्ये काय चुकीचं, आईला मतदान कसं करते ती बघायला आला होता। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये भाजप उमेदवाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आलाय। सिल्लोडच्या नाणेगाव मतदान केंद्रावर धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आलाय। मालेगावच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक संपल्यानंतर एक दुर्घटना घडली आहे। महापालिका इमारतीमधील लिफ्ट कोसळल्याचा प्रकार घडला। लिफ्टमध्ये ओव्हरलोड झाल्यामुळे लिफ्ट 5व्या मजल्यावरून थेट दुसऱ्या मजल्यावर कोसळली। लिफ्टमध्ये 8 जणांची क्षमता असल्यानं लिफ्टमध्ये 15 ते 16 जण होते। लिफ्टमध्ये पक्षाचे पदाधिकारी होते, पत्रकार होते। तळमजल्याचा गेट तोडून त्यानंतर पदाधिकारी आणि पत्रकार यांना बाहेर काढण्यात आलं।